काँग्रेस नेत्या जयश्री पाटील आज भाजपमध्ये प्रवेश करणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडणार। जयश्री पाटील या माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नातसून। मुंबईतील माजी नगरसेवकांसोबत आज दुपारी 12 वाजता उद्धव ठाकरेंची बैठक। जवळपास वर्षभरानंतर माजी नगरसेवकांसोबत बैठक होणार, तर पक्षाच्या बैठकीला बोलवलं जात नसल्याची माजी नगरसेवकांची खंत। मनसे नेत्यांची आज शिवाजी पार्कमधील पक्ष कार्यालयात बैठक। आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठक। मुंबई शहराध्यक्ष, उपशहराध्यक्ष तसंच मनसेचे नेते उपस्थित राहणार। मनसे ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीचं गणित प्रस्तावावर अडलं। सूत्रांची माहिती, कोणत्या जागांसाठी प्रस्ताव द्यायचा, सेनेपुढे पेच। सूत्रांची माहिती, आमची ताकद जास्त, आमच्या अटींवर युती व्हावी। ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका। सूत्रांची माहिती, एकदा ठरवलं की कसा जिंकतो ते बघतोच। पुरंदर आणि शिरूरमध्ये सर्वांनी बघितलं असेल। माळेगाव कारखाना निवडणूक प्रचार सभेत अजित पवारांचं वक्तव्य, तर अजित पवारांच्या वक्तव्यावरून विजय शिवतारे नाराज। पत्रकार परिषदेतून उत्तर देणार। 1ली ते 5वी साठी हिंदी सर्वसाधारण तृतीय भाषा असणार। शालेय शिक्षण विभागाचा नवा GR समोर, तर हिंदी भाषेऐवजी इतर तृतीय भाषा शिकण्यासाठी 20 विद्यार्थी इच्छुक असणं आवश्यक। नव्या GR वरून वाद होण्याची शक्यता। संधी साधूपणा करणाऱ्यांना सोबत घेणार नाही। भाजप सोबत गेले त्यांना सोबत घेऊ शकत नाही। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर पवारांचं मोठं वक्तव्य। अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत जाण्यास पवारांचा विरोध कायम। प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार। शरद पवारांच्या वक्तव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया। आदित्य ठाकरे यांचं उपमुख्यमंत्री अजित पवारांना पत्र। वरळीतील पोलीस वसाहतीत पाणीपुरवठ्याचा जलकुंभ बसवण्याची मागणी। जलकुंभाला निधी देण्याची आदित्य ठाकरेंची मागणी। कल्याण ग्रामीणमधील 27 गाव सर्वपक्षीय संघर्ष समितीत 2 गट झाल्यानंतर गटबाजी चव्हाट्यावर। खासदार बाळामामा म्हात्रेंच्या नेतृत्वात एक गट मंत्रालयावर मोर्चा काढण्याच्या तयारीत, तर दुसरा गट गंगाराम शेलार यांच्या नेतृत्वात KDMC आयुक्तांची भेट घेऊन मागणी पत्र सादर करण्याच्या तयारीत। नागपूर महानगरपालिकेकडून दुसऱ्या दिवशी 92 सफाई कामगारांवर कारवाई। 1000 रुपयांचा दंड आणि अर्ध्या दिवसाचं वेतन कपातीची कारवाई। गांधीबाग आणि लक्ष्मीनगर झोनमधील सफाई कर्मचारी पूर्वसूचना न देता गैरहजर होते। लातूरमध्ये वलांडीत दारूची दुकानं बंद करण्याच्या मागणीसाठी प्रहार संघटनेचं रास्ता रोको। आंदोलनात महिलांचा मोठ्या संख्येनं सहभाग। नागपुरात ग्रामपंचायत सदस्य अतुल पाटलांच्या हत्येप्रकरणी काँग्रेसच्या विष्णू कोकड्डेला अटक। भाजपच्या आंदोलनानंतर खापरखेडा पोलिसांकडून कोकड्डेला अटक, अधिक तपास सुरू। पुणे सोलापूर रस्ता वाहतूक कोंडीमुक्तीच्या दिशेनं हडपसर यवत दरम्यान 6 पदरी उन्नत मार्ग करण्याचा प्रस्ताव। डोंबिवलीत 6 महिन्यात 5000 रिक्षा चालकांवर कारवाई। गणवेश, परवाना, नावफलक नसलेल्या रिक्षा चालक वाहतूक पोलिसांच्या रडारवर। धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी मुद्रांक शुल्क माफ। जमिनीच्या भाडेपट्टा करारासाठी सवलत। राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय। विरार अलिबाग मार्गिका खासगीकरणातून राबवण्याचा राज्य शासनाचा निर्णय। नवघर ते बलावली पहिल्या टप्प्याचं काम लवकरच सुरू होणार। राज्याकडून BOT तत्वावर मान्यता। भिवपुरी रोड रेल्वे स्थानकाच्या लिफ्टमध्ये बिघाड। एक प्रवासी तब्बल अर्धा तास लिफ्टमध्ये अडकला। इमर्जन्सी बटन दाबूनही प्रतिसाद न मिळाल्यानं प्रवासी संतप्त। उपस्टेशन प्रबंधकाकडे रेल्वे प्रशासनाविरोधात तक्रार दाखल। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी उमेश पाटील यांची निवड। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत निवडीचं पत्र देण्यात आलं। ऋतुजा राजगेच्या धर्मांतर आणि आत्महत्या प्रकरणावर गोपीचंद पडळकर आक्रमक। धर्मांतर करायला भाग पाडणाऱ्यांची खांडोळी करा। सैराट करणाऱ्यास 11 लाखांचं बक्षीस जाहीर करा। गोपीचंद पडळकर यांचं वक्तव्य। ओमराजे निंबाळकर आणि एका व्यावसायिकाची ऑडिओ क्लिप व्हायरल। निंबाळकरांनी शिवीगाळ केल्याचा व्यावसायिक दिनेश मांगलेंचा आरोप। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस बप्पासाहेब घुगेची धमकी देतानाची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल। कैलास उगलमुगले नामक तरुणाला धमकी देतानाची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीतील मानाचे अश्व पुण्यात दाखल। हिरा आणि मोती हे 2 अश्व माऊलींच्या पालखीत असतात। संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांचा बंदोबस्त। संत चैतन्य महाराज यांच्या दिंडी सोहळ्याचं ओतूर येथून प्रस्थान। मागील 65 वर्षांची अखंड परंपरा असलेल्या दिंडी सोहळ्यात हजारो भाविकांची उपस्थिती। संत मुक्ताईच्या पालखीत आमदार अर्जुन खोतकर भजनात दंग। हातात टाळ घेऊन वारकऱ्यांसोबत पायी चालले। उद्या दुपारी पालखी बीड जिल्ह्यात प्रवेश करणार। पालघर, पुणे, सातारा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग भागात आज पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर मुंबई, ठाणे, नाशिक, संभाजीनगर, नागपूरला येलो अलर्ट जारी। मान्सूननं महाराष्ट्र व्यापला। पुढील 2 दिवसात कोकण, गोव्याच्या काही भागात जोरदार, तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा हवामान विभागाचा अंदाज।
परभणी जिल्ह्यात पावसानं विश्रांती घेतली, मात्र शेतकऱ्यांकडून पेरणी सुरूच। पूर्णा तालुक्यात बैलांच्या साहाय्यानं शेतकऱ्यांकडून सोयाबीनची पेरणी। काल दुपारपासून कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागात पावसाची उघडीप, मात्र पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत तब्बल 12 फुटांची वाढ। 18 बंधारे पाण्याखाली गेल्यानं वाहतूक विस्कळीत। गडचिरोली जिल्ह्यात काल झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना फायदा, शेतकऱ्यांकडून कापसाच्या बियाण्यांची लागवड सुरू। अंबरनाथमध्ये पावसाची हजेरी, पुढील 2 ते 3 दिवस मुसळधार पावसाची शक्यता। इगतपुरीच्या निरपण ते मांजरगाव रस्त्यावर दरड कोसळली, सततच्या पावसामुळे रस्त्यावर दरड कोसळली। दरड कोसळल्यानं 7 गावांना जोडणाऱ्या मार्गाची वाहतूक विस्कळीत। रायगड जिल्ह्यात पावसानं उसंती घेतली, प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीत घट, पूरजन्य परिस्थितीचा धोका नाही। वर्ध्यात पीक जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड, पाऊस नसल्यानं आणि उन्हाच्या तीव्रतेमुळे पिकांचं अंकुर कोमेजून नुकसानीची भीती, शेतकऱ्यांकडून स्प्रिंकलरनं पिकांना सिंचन, दमदार पावसाची प्रतीक्षा। गुजरातच्या भोतादमध्ये मुसळधार पावसाचा फटका, भोतादमधील उतवली नदीला पूर, गडघा मार्गावर पाणी साचल्यानं महामार्ग बंद। गुजरातमध्ये पावसाच्या पाण्यात वाहून गेलेल्या एका ज्येष्ठ व्यक्तीला वाचवण्यात यश, महुवामधील रानीवाडा गावातील घटना। दिल्लीत मुसळधार पाऊस, महिपालपूर भागात पाणी साचलं, पाणी साचल्यानं काही काळ महिपालपूर भागात वाहतूक कोंडी। महाराष्ट्रात कोरोनाच्या 67 रुग्णांची नोंद, महाराष्ट्रात काल कोरोनामुळे 2 जणांचा मृत्यू। 19 वर्षीय रेवती निळे आत्महत्या प्रकरणी अंजली दमानी यांनी वसई पोलिसांना जाब विचारला, तसेच दमानी यांकडून वसई किल्ल्यातील आरोपी जादूटोणा करत असलेल्या मंदिरात पाहणी। भिवंडीत वाहतूक पोलिसांविरोधात रिक्षाचालक संतप्त, अन्यायकारक दंड आकारणी केली जात असल्याचा रिक्षाचालकांचा आरोप। बीडचे जिल्हाधिकारी आज मस्साजोगमधील गावकऱ्यांशी संवाद साधणार, जिल्हाधिकाऱ्यांच्या गावभेटीवेळी विकास कामांच्या अनुषंगानं काही निर्णय होण्याची शक्यता। सतत वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे वाशिममधील शेतकऱ्यांचं ठिय्या आंदोलन, वीज पुरवठा सुरळीत न केल्यास महावितरणच्या मुख्य कार्यालयासमोर आत्मदहन करण्याच्या आंदोलकांचे। तर कर्मचारी संघटनेकडून शिक्षण संचालकांच्या जीआरची होळी, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीला स्थगितीमुळे शैक्षणिक वातावरण बाधित, स्थगितीचा जीआर काढून अन्याय केल्याची भावना। वाडा तालुक्यातील तोरणे गावात शाळेतील विद्यार्थ्यांचं आरोग्य धोक्यात, स्टील कंपनी जास्त धूर सोडल्याच्या तक्रारी, घसा खवखवणे, अंगाला खाज, डोळे चुरचुरण्याचा त्रास। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 813 साकवांपैकी तब्बल 400हून अधिक साकव नादुरुस्त, नागरिकांनी या साकवांचा वापर करू नये, जिल्हाधिकारी अनिल पाटील यांचं आवाहन। परशुराम घाटातील संरक्षक भिंत कोसळली, भिंतीचा मलबा घाटाच्या पायथ्याशी आल्यानं पेढे गावातल्या पानकरवाडीत विहीर मलब्यानं भरून गायब, घाटातील मलबा पाण्याबरोबर गावात, नागरिक भयभीत।